नमस्कार. नम्रतास किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण साबुदाण्याची बर्फी करूया, जे आपल्याला उपवास येणार आहेत त्याच्यात खूप उपयोगी होईल. तर चला आपण बनवायला सुरुवात करूया. 1 कप साबुदाणे मी चांगल्या ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहे व कढई गरम करायला ठेवलेली आहे स्लोवर. त्याच्यात ते सर्व साबुदाणे आपल्याला स्लो गॅसवर चांगले भाजून घ्यायचे आहेत. चांगले भाजून ते असे थोडेसे रंग त्याचा बदलला तिथपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे. साबुदाणे चांगले भाजून झालेले आहेत. मला 6 मिनटं लागले साबुदाणे भाजून घ्यायला. साबुदाण्यांचा रंगही बदललेला आहे आणि ते जरा कुरकुरीतही झाले. आता आपण मिक्सरमध्ये घेऊन त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे व एवढी बारीक केलेली आहे मी. आणि परत त्याच कढईत मी स्लो गॅसवर ठेवून 2 टेबलस्पून तूप घालत आहे. तूप वितळलं तर आपण जे साबुदाण्याचं पीठ करून घेतलेलं आहे ते सर्व ह्याच्यात आपण घालूया आणि स्लो गॅसवर आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. गॅस एकदम स्लोच ठेवा, नाहीतर पीठ कच्चं राहून जाईल. आता हे चांगलं भाजून झालेलं आहे. ह्याच्यात आता आपण घालूया 2 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट. तेही चांगलं आपल्याला स्लो गॅसवर पिठासोबत भाजून घ्यायचं आहे. खोबरं घातल्याने आपल्या बर्फीला स्वाद खूप चांगला येईल. सर्व झालेलं आहे. पिठाचा रंगही बदललेला आहे आणि पीठ असं सुटसुटीत झालेलं आहे. आता आपण त्याच कढईत 1 कप दूध घेऊया आणि दुधाला एक उकळी आणूया व ह्याच्यात आपल्याला घालायची आहे अर्धा कप साखर. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या हिशोबाने करू शकता. आता साखर वितळवून घ्यायची आहे व आपण जे साबुदाणा आणि खोबरं घेतलेलं आहे ते पीठ सर्व आपण ह्याच्यात घालायचं आहे आणि स्लो गॅसवर चांगलं शिजवून घ्यायचं आहे. जास्त पण एकदम चिकट करू नका, नाहीतर आपला पदार्थ सगळं ताटाला चिटकून जाईल. कारण आपण साबुदाणे अगोदरच भाजून घेतलेले आहे म्हणून ते कच्चे नाही आहेत. आता असं पीठ सगळं सुकायला आलं का आपण ह्याच्यात घालायचं आहे 1 टेबलस्पून तूप. तूप घातल्याने बर्फीला चांगला शायनिंग पण येईल आणि चांगलं चवीला पण टेस्ट येईल चांगली. हे बघा छान असं झालेलं आहे. ह्याच्यात आता आपण घालायचं आहे तूप. तूप घातल्यानंतर 2-3 मिनटं फक्त आपल्याला ते शिजवायचं आहे आणि एका तूप लावलेल्या ट्रेमध्ये ते काढून घ्यायचं आहे. आता हे सर्व आपण एका ट्रेमध्ये काढून घेऊया व ह्याला आपल्याला अर्धा पाऊण तास चांगलं थंड करून घ्यायचं आहे. वरून तुम्ही ड्रायफ्रूटने त्याची सजावट करून घ्या आणि मग कट करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रतास किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा. व छान बर्फी आपली सेट झालेली आहे. आपण ह्याचे चांगले पीसेस करून घेऊया. छान अगदी अशी दाणेदार आपली मिठाई होते. तुम्ही उपवासात हे बनवून ठेवू शकता. 2-3 दिवस आरामात टिकते ही मिठाई.